वर्धा शहर पोलिसांना दिनांक 14 तारखेला मुखबिरची विश्वसनीय मिळालेल्या बातमीवरून प्रज्ञाशील बौद्ध विहार मसाला रोड बांधा येथे नाकेबंदी करून मारुती सुझुकी कंपनीची गुंड विक्टारा कार क्रमांक MH32AX0370 यावर रेड केला असता यातील नमूद कार चालक आरोपी नामे मयूर प्रकाशराव मढिले राहणार स्नेहल नगर महिला आश्रम वर्धा याच्या ताब्यातील मारुती सुझुकी कंपनीची पॅन्ट किटारा कारमध्ये MH40AX0370 च्या डिक्कीमधून निळ्या रंगाच्या 38 नग प्लास्टिक पॉलिथिनमध्ये 100 नग प्रमाणे एकूण 3800 नग टँगो पंच कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या सीलबंद प्लास्टिक शिशा प्रति शिशी 100 रुपये प्रमाणे असा एकूण 3,80,000 रुपयाचा माल बिनापास परवाना बाळगून त्याची अवैधरित्या वाहतूक करीत असताना मोक्यावर रंगे हात मिळून आला। त्याला अधिक विचारपूस केली असता सदरचा माल हा आरोपी क्रमांक 2 प्रवण उर्फ अक्षय फलफुले राहणार सेवाग्राम याचा असल्याने सांगितल्यानं आरोपीची ताब्यातून मोक्का जप्ती पथनाम्याप्रमाणे टँगो पच कंपनीची देशी दारू साठा कार व एक अँड्रॉइड मोबाईल असा एकूण 16,90,000 रुपयाचा माल जप्त केलाय। तसेच नाकेबंदी दरम्यान आरोपी नामे प्रशील बडू जिगेडाम वय वर्ष 22 राहणार आंबेडकर नगर नालवाडी हा त्याच्या ताब्यातील सुझुकी कंपनीची ॲक्सेस MH32AW8377 मोपेड दुचाकी गाडीनं देशी दारूची वाहतूक करीत असताना मिळून आला। त्याच्या ताब्यातून मोपेड वाहनासह व देशी दारूसह एकूण 1,20,000 रुपयांचा माल मिळून आला आहे। असं दोन्ही आरोपितांकडून किंमत 18,10,00 रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे। पोलीस स्टेशनला दोन्ही आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला। तर या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सचित भारशंकर, पोलीस हवालदार सुहास चांदूर करीत आहेत। सदरची कामगिरी अनुराग जैन, पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, अप्पर पोलीस अधीक्षक वर्षा, श्री प्रमोद मक्केश्वर, उपविभागीय पोलीस अधिकारी वर्षा संतोष हाले, पोलीस स्टेशन वर्धा शहर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शरद गायकवाड, दारूबंदी पथकाचे पोलीस हवालदार सुहास बांदोरे, सचिन भारशंकर, लोभेश गाडवे, पंकज भरणे, नवनीत वानखेडे, मनोज काकपुरी यांनी केली आहे।